जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा, जय गुरु. पहिले 10 श्लोक कोण म्हणताय? मी म्हणतो आधी पाहिजे तर. सर मी म्हणू का? हा म्हणा राजेश. ओके. हा, 10वा अध्याय. अथ दशमोऽध्यायः. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. न मे विदुः सुरगणा प्रभवं न महर्षयः अहमार्दिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. यो मामजमनान्दिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढः स्मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते. बुद्धिर्ज्ञानमसम्मोह सम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भवं चाभवं भयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथिग्विदाः. महर्षः सप्तं पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोकैमः प्रजाः. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः. मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परं परस्परं कथयन्तः क्षमां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. हा, कोण वाचेल पुढचं? मी म्हणू सर? सुधा. हा, हो म्हणा. तेषामेवानुकम्पार्थ मह ज्ञानजन्तमः नाशाम्यत्मभातो ज्ञानदीपेन भास्वता. अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परं भवान्. पुढचं सर स्क्रोल हा, ना. परम भवन पुरुषं शाश्वतं दिव्य आदिदेवमजं विभुम् आहुस् आहुस्त्वामृषया सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे सर्वमेतद्रुतं यन्मां वदसि केशव न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः स्वयमेवात्मना आत्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः लोकानीमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि कथं विद्यामहं योगिंस्तत्त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्तोऽसि भगवन्मया विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि भूयं कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतं. श्रीभगवानुवाच हन्त हन्त ते कथ हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च. हा, पुढचं कोण म्हणेल? नुसते मी 31. म्हणतो. हा, म्हणा. अं, आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविसंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशि
वेदानां सामवेदोऽस्मि देवानास्मि वासवः इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेषो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहम् पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः महर्षीणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः उच्चैश्रव समश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः अनन्तश्चास्मि नागानां वरुणो याद सामहं पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहं प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगोन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां. झालं ना? हा ठीक आहे, अजून एक म्हणा. ठीक आहे, म्हटलं हा तरी चालेल का नाही? हा, चालेल. मृगा पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहं जषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी ठीक आहे, सर्वा नाही चालेल, पुढे मी आता पुढचं. कोणी नसेल तर मी म्हणेन सर. हा, दीपाली तू म्हण. हो, दीपालीला प्रॅक्टिस होते. सर तुम्ही रोजच म्हणता. हा, सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् करोस्मि हा, हा. द्वन्द्वस्तां नाही नाही, कारोस्मि सर मकारोस्मी. हा, मकारोस्मि अक्षराणामकारोस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः मृत्युः सर्वहरश्चाह मुद्भवश्च भविष्यताम् कीर्तिः श्रीर्वाक् च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा बृहस्थाम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोः मृतूनां कुसुमाकरः द्यूतं चलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्ववतामहं वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं श्वासक् कवीनामुशनां कविः दण्डो नमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषतां मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहं यच्चापि सर्वभूतानां बीजं तदमहर्जुन न तदस्ति विना यत्स्यान्न मया भूतं चराचरम्. न तदस्ति विना यत् स्यान्, असं म्हणायचं. न तदस्ति विना यत् स्यान् मया भूतं चराचरम् नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तु
देश हा, प्रोक्तो नाही नाही एष तू देशतः प्रोक्तो तू दीर्घ इथे. हा, एष तु देश प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया यद्यद् विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंशमसंभवम् शंभवम आहे ना ते करा शमसंभवम तेजोंश तेजो संभवम, तेजोंश संभवम. तेजोंश संभवम हा, अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टव्याहमिदं कृत्स्नं मे कांशेन स्थितो जगत्। ॐ तत्स्थिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। हरये नमः, हरये नमः, हरये नमः। हा. तर 32-33 झाले होते आपले बहुतेक. वाद जल्प वितंड हा श्लोक झाला होता मला वाटतं आपला ना. अहम प्रवदताम वाद. 32वा चालू होता, त्याच्यात तुम्ही ते वादे वादे जायते तत्वबोधा पर्यंत. हो सर. हा, हो, तो झाला होता म्हणजे आपला तसा तो चर्चा हो, झाली होती बरोबर. नाही हो का. हो 32वा झाला. झाला होता. प्रवदताम म्हणजे वादांमध्ये असं म्हणायचं का? हा, सगळ्या प्रवदता म्हणजे सगळ्याचे वदता म्हणजे सगळे जे बोलत असतात, सगळ्यांचं जे बोलणं सुरू असतं. प्रवदता म्हणजे सगळ्या चर्चा म्हणजे सगळ्यांमध्ये सगळ्या बडबडण्यामध्ये बोलण्यामध्ये वाद जो आहे तो मी आहे. बाकी बडबड मी नाही, वितंडवाद तर मी नाहीच, पण जो वाद आहे की ज्यांनी तत्वबोध होतो तो मी आहे. त्या दृष्टीने म्हणजे जसं आपण कधी कधी असा विचार करायला पाहिजे मनाशी की आज मी दिवसातनं किती शब्द किंवा किती वाक्य किंवा किती वेळ बोललो आणि त्यातनं मी वाद म्हणजे तत्वबोधाच्या दृष्टीने काय बोललो असं. ठीक आहे. म्हणूनच हे जे आपल्या याच्यामध्ये मौन या मौनव्रत जे आहे ना त्याला फार मोठा अर्थ आहे. मौनव्रत म्हणजे अगदी अक्षरशः तोंडाला चिकटपट्टी लावणं असं नाही, तर वायफळ शब्द बोलायचे नाही. जी आपली जी ऊर्जा आहे ती वायफळ शब्द म्हणजे करण्यासाठी बोलण्यासाठी घालवायची नाही असं. कारण जल्प आणि वितंडा, जल्प म्हणजे वायफळ आणि वितंडा म्हणजे निगेटिव्ह असं. वाद हा फक्त पॉझिटिव्ह, म्हणून तेवढंच बोलाय म्हणजे तो खरा मी आहे. ठीक आहे. अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः. तर अहम अक्षराणाम अकारः अस्मि. ही जी सगळी अक्षरं जी आहेत, वर्णमाला अक्षर, त्यातली जे हे अक्षर जे आहे ना, अकार किंवा हे अक्षर, ते मी आहे. तर हे मी काय आहे? कारण का की परमेश्वराने जेव्हा सृष्टी उत्पन्न केली, आपण बघितलेलं नाही का की शंकराने तेव्हा तो डमरू वाजवला आणि ते 14 माहेश्वर सूत्र तयार झाली, तर पहिलं अक्षर होतं अ. आणि त्याच्यापासून पूर्ण वर्णमाला तयार झाली. आणि आपल्या सनातन धर्मात असं आहे की आधी शब्दसृष्टी तयार झाली आणि मग अर्थसृष्टी, म्हणजे आधी शब्द तयार झाले, आधी मग आकाश, मग आकाशापासून ऍक्च्युअल आकाश तयार झालं असं, मग वायू त्याच्यानंतर तयार झाला असं. म्हणजे शब्द आधी तयार झाले आणि मग ती हे तयार झाली असं. जसं मागे तुम्हाला मी उदाहरण दिलं होतं ना की जसं एखादा आर्किटेक्ट असतो, तो आधी एखादं जे करायचं असतं त्याला रचना, ती तो
आधी डोक्यात करतो, डोक्यातनं तो कागदावर आणतो आणि मग खरी बिल्डिंग उभी राहते, नाही का, रचना ती उभी राहते. तर तसंच परमेश्वराकडून जेव्हा ही सृष्टी उत्पन्न झाली तेव्हा ऋग्वेदात अशी ऋचा आहे की धाता यथा पूर्वम अकल्पयत यत, असं म्हणजे धाता विधात्यानी यथा जसं पूर्वम पूर्वी अकल्पयत म्हणजे अकल्पयत म्हणजे विचार करून ठेवला होता, कल्पना केली होती, तसं हे विश्व निर्माण झालंय. पण ते विश्व कल्पना करण्याची त्याची प्रोसेस काय, तर पहिल्यांदा शब्दसृष्टी निर्माण झाली आणि शब्दसृष्टीतलं पहिलं अक्षर जे आहे ते अ. हं. अगदी आपण ओंकारामधलं अ, उ, म आणि नाद त्यातलं पहिला शब्द जो आहे तो अ आहे. पहिलं अक्षर आहे ते अ आहे. त्यामुळे या सगळ्या अक्षरांना या सृष्टी सृजनाचं जे पहिली पायरी आहे ते अकार, तो मीच असं. ठीक आहे. नंतर द्वंद्व सामासिकस्य च. आता इथे भाषेमध्ये समास, संस्कृत भाषेमध्ये समास असतात. म्हणजे संस्कृत उद्भव आणि त्यामुळे ते मराठी हिंदीत पण आलेले आहेत तसे, किंवा बाकी पण भाषांमध्ये. पण इंग्लिशमध्ये वगैरे समास नाहीये बहुतेक असे, असं मला वाटतं, किंवा असले तरी फार कमी आहेत. हं, तर आता जसं संस्कृतमध्ये जे संस्कृतचे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असेल, म्हणजे अगदी नाहीच आहेत त्यांच्याकरता मी सांगतो, की जसं एक समास असतो तत्पुरुष. म्हणजे जसं पीतांबर, अं, हं, म्हणजे म्हणजे पीतांबर, किंवा चक्रधर. आता चक्रधर म्हणजे काय, की ज्यांनी हातात चक्र धरलं आहे असा तो कोण, श्रीकृष्ण किंवा विष्णू, नाही का. म्हणजे या चक्र म्हणजे जो हेतू म्हणजे जो अर्थ आहे तो चक्र पण नाहीये आणि धर पण नाहीये, तिसराच आहे कोणीतरी. हं, तसं. तर त्याला म्हणतात बहुव्रीही समास. नंतर तत्पुरुष समास म्हणजे एकाचा दुसऱ्याचा म्हणजे असं. नंतर मग कर्मधारय समास वगैरे वगैरे असे जे समास आहेत, तर त्याच्यातला जो द्वंद्व समास आहे, त्या द्वंद्व समासाची एक विशेषता असते. जसं की रामकृष्ण, तर रामकृष्ण हा द्वंद्व समास आहे. रामकृष्ण किंवा रामकृष्ण किंवा अहर्निश, अहोरात्र. म्हणजे इथं जेवढं महत्व पहिल्या शब्दाला असतं, तेवढंच महत्व दुसऱ्या शब्दाला पण असतं. अहो आणि रात्र. अहा म्हणजे दिवस आणि निश म्हणजे रात्र. तर किंवा रामकृष्ण, रामाला जेवढं महत्व आहे तेवढंच कृष्णाला आहे असं. तर असा जो समास आहे त्याला द्वंद्व समास म्हणतात. तर या सगळ्या समासामध्ये म्हणजे दोन्ही शब्दांना, पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही शब्दांना सारखंच महत्व असल्यामुळे तो द्वंद्व समास मी आहे असं. हं. आणि दुसरं द्वंद्व समासाची दुसरी विशेषता ही, की जेव्हा त्याचा आपण अर्थ काढतो त्या शब्दाचा रामकृष्ण, तर रामकृष्ण या शब्दाचा अर्थ आहे राम आणि कृष्ण. अहोरात्र या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे दिवस आणि रात्र असं. पुण्य पुण्य पाप, पाप पुण्य, पाप आणि पुण्य असं दोन्ही शब्द त्या अर्थामध्ये येतात. म्हणून तो व्याकरणामधला, आता व्याकरणच का घेतलं, कारण व्याकरण हे किंवा जसं जसे 4 वेद आहेत, हं, तसे 6 वेदाचे अंग आहेत, वेदांग म्हणतात त्याला. त्यापैकी एक व्याकरण हे एक महत्वाचं शास्त्र आहे. कारण व्याकरण जर कोणाला कळत नसेल तर त्याला वेदांचा अर्थ कळेल का? नाही. आणि सगळं ज्ञान आहे ते वेदांमध्ये. हं. त्यामुळे आणि त्या व्याकरण शास्त्रामध्ये, संस्कृतमध्ये जे व्याकरण शास्त्र आहे आणि जे संस्कृत शिकलंय त्यांना माहिती आहे, की संस्कृतचं खरं वैभव आहे ते असंख्य शब्द म्हणजे तयार करण्याची क्षमता, आणि ती मुख्यतः समासाने तयार होते. त्याने समासाचा फोड कशी करायची, हं, कशी होऊ शकते ते शास्त्र सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्या समासामध्ये जो सगळ्यात महत्वाचा जो समास आहे, महत्वाचा म्हणजे ज्यात दोन्ही पद प्रधान आहेत, असा द्वंद्व समास आहे. आणि म्हणून तो द्वंद्व समास मी आहे असं.
समजलं? हा. नंतर पुढचं आहे अहमेवाक्षय कालो. म्हणजे अक्षयः कालः अहम एव अस्मी असं त्याला म्हणायचंय. म्हणजे जो अक्षय असा जो काल आहे तो मीच आहे. आता ही गंमत आहे बघा की आधीच्या मला वाटतं 2-3 श्लोक आधी कलयतामहम असं म्हटलंय. आता कलयतामहम म्हणजे काय की जो पुढे जात असतो, जो एका अर्थाने नाशवंत असतो, तो काल म्हणजे मी आहे असं तिथं भगवान म्हणाले होते विभूती योगामध्ये. म्हणजे इथे 3-4 श्लोकांनी बरोबर. कालयतामहम. आणि आता इथं म्हणतायत की अहमेवाक्षय कालो अक्षय काल अहम एव अस्मी. आता हा अक्षय काल कोणता? कारण काल तर इकडे आधी म्हटलं की कलयती इति काल हा. पण मग हा अक्षय काल म्हणजे काय? तर हा अक्षय काल म्हणजे कालांचाही काल, की जो नित्य आहे. ज्याला महाकाल म्हणतात नाही का. म्हणजे सगळ्या कालांना म्हणजे जसं कालगणना कधी जसं स्पेस आणि टाइम असं आपण म्हणतो ना, तर ज्या क्षणी सृष्टी उत्पन्न झाली त्या क्षणी कालगणना सुरू झाली बरोबर. आणि पूर्ण ते ब्रह्मांड किंवा ते पूर्ण झालं की ती कालगणना संपली त्या ब्रह्मांडाची. पण हे ब्रह्मांड उत्पन्न करणारा कोण? तो महाकाल. आणि तो महाकाल म्हणजे तो अक्षयच आहे. म्हणजे कालांचाही काल असा तो अक्षय काल तो मीच आहे. इथं भगवंतांना तसं म्हणायचं. म्हणजे आधी म्हटलं त्यांनी की काल कलयतामहम, की जो म्हणजे गणना जी आहे गणनेमध्ये जो काल आहे तो म्हणजे गणनेमधला जो मुख्य काल तो मीच आहे. हा. कारण गणना ही पुढे पुढे जात असते. हा. पण अक्षय जो काल आहे तो अक्षय म्हणजे तो अनित्य काल होता. इथं अक्षय काल आहे. आता अक्षय काल म्हणजे महाकाल. तो मीच आहे असं. कालांचाही काल मीच आहे असा याचा अर्थ घ्यायचा. बरोबर. सर आणि परत एकदा सांगा ते कलयताचं कितवा आदित्य श्लोक काळ आहे? म्हणालात ना तुम्ही. हा हा. तो तो 30वा श्लोक श्लोक आहे. हा इथं 30वा. काल कलयतामहम असं म्हटलेलं आहे. आता इथे काल कलयतामहम का म्हटलं? कलयती म्हणजे गणना करणे. म्हणजे आपण एखाद्याची गणना करतो म्हणजे काय? पुढे पुढे जातो. म्हणजेच काळ काळ पुढे सरकतो नाही का. तर अशी गणना सगळ्या गणनेमधला जो काल आहे तो मीच आहे. आता इथे गणना करणे म्हणजे थोडक्यात पुढे जाणे. म्हणजे काल होतो ते आज नाही. आत्ता 1 मिनिटापूर्वी होतं ते आता नाही. कारण आपण 1 मिनिट पुढे गेलो. 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद असं आपण पुढे जातोय. त्याला म्हणतात कलयती. हं. कलना. तर हां. पण म्हणजे पण काळ हा नष्ट होणारा असं म्हणायला पाहिजे इथे. हो, 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 म्हणजे जो हो, हो. काल जो होता तो आज नाही. म्हणजे कालचा काल दिवस गेला, नष्ट झाला. म्हणजे कालचा नष्ट काळ झाला. गेला. कालचा काल हा. म्हणजे कालची गणना कलयता झाली. येते तसा अर्थ घ्यायचा का? हां, हां. कलयते हा. इति कालः असं. हं. आणि तो या सगळ्या म्हणजे सगळ्या गणनांमधला जो काल आहे मुख्य म्हणजे बाकी तुम्ही दगडांची गणना करा, चेंडूंची गणना करा, आंब्याची गणना करा, ते सगळं ठीक आहे. पण सगळ्या गणनेमधला जो काल आहे कारण कुठल्याही गणनेमध्ये गणना करताना आपण पुढे जात असतो नाही का. तर तो जो काल आहे म्हणजे थोडक्यात पुढे जाणारा आणि नाशवंत असा जो काल तो या 30व्या श्लोकातला काल. अहम कलयताम कालः कलयताम कालः अहम अस्मी असं इथं म्हणायचंय. आणि इथं जे आहे 33व्या श्लोकात तो म्हणतोय अहमेवाक्षय कालः एव अहम एव म्हणजे मीच आहे. तो जो अक्षय काल आहे तर अक्षय काल म्हणजे महाकाल. जसं असं म्हटलं जातं की ते उज्जैनीचं जे महाकाल मंदिर आहे तर तो जो महाकाल आहे तो स्थिर आहे. तो म्हणजे बाकी सगळी कालगणना सगळं फिरत असतं पण तो महाकाल आहे तो स्थिर आहे असं म्हटलं जातं. म्हणून त्याला महाकाल असं म्हटलं जातं. कालांचाही काल किंवा महाकाल असं. तर म्हणजे नक्की काय म्हणायचंय सर त्यांना? म्हणजे भगवंताला नक्की काय म्हणायचंय की
एकदा म्हणतात नक्की की नष्ट सांग होणारा काळ मी आहे आणि अनेकदा सांगतो म्हणतात की सांग स्थिर काळ पण मीच आहे. सांगतो. एखादं ब्रह्मांड उत्पन्न झालं, आपल्याला हे आपण हम्म, मानतो की ब्रह्मांड असंख्य उत्पन्न होत असतात, चालू असतात आणि काही नष्ट पण होत असतात. बरोबर? आता प्रत्येक बरोबर. ब्रह्मांडाची कालगणना वेगळी असते. बरोबर? आणि हम्म, ती ते ब्रह्मांड सृजन झाल्यावर त्याचं ती कालगणना सुरू होते आणि ते ब्रह्मांड नष्ट झाल्यावर त्याचा लय झाल्यावर ती कालगणना संपते. म्हणजे तो त्याचा काल संपतो. हम्म. ओके. आता जसं मी उदाहरण देईन की समजा आपण प्रवासाला निघालोय. आता आपल्याला माहिती आहे की गाडी 4 तास घेणार आहे. बरोबर? तर हम्म, 4 तास घेणार आहे, तर आपलं आता काउंटिंग सुरू होतं 4 तासाचं. तर अर्धा तास गेला, 1 तास गेला, 2 तास गेले, 3 तास गेले, आता 1च तास राहिला, 15 मिनिटं राहिली आणि काळ संपला. बरोबर. परीक्षा देताना पण हम्म, आपण तसंच करतो. 3 तासाचा पेपर आहे, तर आपली कालगणना ती सुरू झाली का 3 तासाची आणि जेव्हा परीक्षा संपते, तेव्हा ती कालगणना संपली. बरोबर? तर आता इथे परीक्षेचा जो कालखंड आहे हा कलयताम कालः ती जी गणना आहे, विद्यार्थी नेहमी तो एक लक्ष त्याचं घड्याळावर असतं, डोळे त्याचे, की ती कालगणना ते करत असतात डोळे, नाही का? कारण आपल्याला त्या वेळेमध्ये पेपर पूर्ण करायचा आहे. बरोबर? तर ती कालगणना जी आहे, तर तो जो काल आहे त्या परीक्षा काउंटिंग करण्याचा किंवा प्रवास काउंटिंग करण्याचा, तो काल आहे तो कलयताम इति कालः. ठीक आहे. आणि म्हणजे त्याला मर्यादा आहे. त्याला सृजन पण आहे आणि त्याला लय पण आहे. असा तो काल. आणि बरोबर. इथं अशी सगळी अनंत ब्रह्मांड ही सुरू होत असतात, हे करत असतात. पण जो साक्षात परमेश्वर आहे, हां, तो त्या कालांचाही काल आहे आणि तो म्हणून तो अक्षय हा. त्याचा कधी क्षय होत नाही. असा तो काल आहे. तो मी आहे. असं. बाकीच्यांचे हे सुरू असतात. नाही का? जसं कसं समजलं? परीक्षक असतो, तर परीक्षकाला म्हणजे परीक्षकाने तो काल तयार केलेला आहे पेपर्सचा, परीक्षांचा. पण त्या पण तो त्या कालाच्या बाहेर आहे. कारण त्यांनीच तो काल तयार केलेला आहे. असं. तर बरोबर. इथं म्हणजे परमेश्वर म्हणजे परीक्षक हं आणि विद्यार्थी जे असतात, की त्या कालगणनेनुसार ते जे परीक्षा देतात परीक्षार्थी, ते सगळे झाले जीव, नाही का? की जो ते काल फॉलो करतात. हं, असं. तर दोन्ही प्रकारचे काल, एक अनित्य काळ किंवा ज्याला आदी आहे आणि अंत आहे असा काल, तो पण मीच आहे आणि जो अक्षय काल आहे तो पण मीच आहे. असं. समजलं? समजलं सर. हां. आता इथं ना ऍक्च्युली हे जे आहे ज्याला आइन्स्टाईन्स थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ही याच्यावरच आहे म्हणजे तशी की काल कलयतामहम आणि अक्षय काल. पण तरी आपण अजून तिथं पोचलेलो नाही आहोत. आपले सगळे विचार अजूनही आपले काल कलयतामहम इथपर्यंतच चालतात रिलेटिव्हिटीमध्ये. पण बरोबर. अशी एक सिस्टीम आहे परमेश्वराची की जिथं रिलेटिव्हिटी अप्लायच होत नाही. तर तो अक्षय काल असं. हं, ठीक आहे. धाताहम विश्वतो मुखः. प्रकाशजींना काही म्हणायचं आहे का याच्यावर? हं. एवढं म्हणजे ओळखलं तुम्ही. हा? फक्त विचारायचं होतं की ब्लॅक होल मध्ये म्हणजे ती रिलेटिव्हिटीचा कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट तिकडे हो तो अप्लाय होईल का? ब्लॅक होलमध्ये तो अप्लाय होत नाही रिलेटिव्हिटीचा ना. नाही का? हा. ते ब्लॅक होल म्हणजे त्याला हा टाइम ब्लॅक हो स्पेस टाइम आणि डायमेन्शनलेस आहे ना ती. डायमेन्शनलेस आहे. त्यामध्ये स्पेस अँड टाइमचे कुठलेच कन्सेप्ट तिथे अप्लाय होत नाही रूल्स. बरोबर. तर तिथं हे हो. अक्षय हा काल आहे. हं. हा ते मी बरोबर. ओळखलं. तुम्ही ओके. 2-3 दिवसांपूर्वी ते बोलला तुम्ही होतात ना तो. बरोबर मला म्हणजे कळत नाही हार्ट टू हा. हार्ट कम्युनिकेशन झालं. ओके हो. गुड. थँक्यू. ठीक आहे. हा. धाताहम विश्वतो मुखः. आता इथं धाता म्हणजे काय? म्हणजे
जो धारण आता इथं करणारा. धारण करणारा आणि विधाता म्हणजे विधान करणारा. तर आता धारण करतो म्हणजे काय, नुसतं तो आधार देत नाही, तो त्या सगळ्या कर्माचं फल म्हणजे कर्मचक्र जे आहे, सृष्टीचक्र, की प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माचं फळ मिळेल असा तो धाता, तो मीच आहे. आणि असं प्रत्येकाच्या म्हणजे सगळ्यांच्या कर्माचं फळ देणारा तो मीच असल्यामुळे मी विश्वतोमुख आहे. मी सगळीकडे बघतो, म्हणजे ज्याला आपण सर्वसाक्षी म्हणतो ना, असा. कारण जर तो सर्वसाक्षी नसेल तर त्याचं सगळीकडे लक्ष कसं काय राहील, नाही का? त्यामुळे तो विश्वतोमुखा म्हणजे सगळीकडे, विश्व म्हणजे इथं अक्षरशः युनिव्हर्स. आणि पूर्ण विश्वाकडे माझं लक्ष आहे, म्हणजे सगळीकडे माझं मुख मुख म्हणजे तोंड करून मी आहे किंवा तिकडे मी बघतोय. हा विश्वतोमुख म्हणजे सगळीकडे माझं लक्ष आहे, सगळीकडे मी बघतोय, असा तो धाता, तो मीच आहे. सर्वसाक्षी थोडक्यात नाही. ठीक आहे. मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् कीर्तिश्रीवाक् च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा. तर अहम सर्वहरः मृत्युः अस्मि. तर हे सगळं हरण करणारा, म्हणजे सगळ्यांचं आणि सगळं हरण करणारा तो असा जो मृत्यू, हा म्हणजे तो मीच आहे. म्हणजे आता इथं सगळ्या प्रकारचे मृत्यू इथं सांगितलेले आहेत. एक म्हणजे जे आपल्याला लौकिक म्हणजे प्राणहरण किंवा जीव जाणं, बरोबर, तो मृत्यू. नंतर आपल्या काही गोष्टींचा नाश होतो, नाही का, धनाधिक किंवा संपत्ती वगैरे तिचा नाश होतो, तर ते सुद्धा म्हणजे तो सुद्धा मृत्यूच आहे ते एका दृष्टीने. तर त्यांचाही मृत्यू मीच घडवून आणतो. आणि जेव्हा अक्षरशः सृष्टीचा प्रलय होतो, सगळ्यांचंच हरण, तो सुद्धा मीच आहे. ज्याला शंकराला जो हर असं म्हणतात ना, आणि शिवाला, आपल्या विष्णूला हरी म्हणतात, आणि शिवाला, शंकराला म्हणजे ज्याच्याकडे सृष्टीच्या म्हणजे संहाराची जबाबदारी आहे, अशा त्या रुद्राला हर म्हणतात. तर तो हर आणि मी तर सर्व हर, म्हणजे फक्त म्हणजे अशा असंख्य सृष्टींचा हर मीच आहे असं. कारण तो विशिष्ट शंकर असतो किंवा विशिष्ट ब्रह्मदेव किंवा विशिष्ट विष्णू, हा त्या त्या ब्रह्मांडाचा सृजन करणारा, पालन करणारा आणि लय करणारा असतो, संहार करणारा. पण मी सर्व हर आहे, म्हणजे सगळ्या म्हणजे सृष्टींचा, सगळ्या ब्रह्मांडांचं हरण करणारा मीच आहे असं. हा असं. नंतर तर हरी म्हणजे काय मग? चांगला प्रश्न. जग? नाही, काय माहितीये की ह आणि र या दोन वर्णांना मंत्रशास्त्रात खूप महत्व आहे. बरोबर. आणि हरी आणि हर, आणि तुम्ही म्हणता नाही हे दोन्ही शब्द म्हणून बघा, खूप ऊर्जा लागते हे म्हणायला, नाही का? हर 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 हरी 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 असं म्हणून बघा, खूप ऊर्जा लागते. कारण का? आणि कदाचित म्हणूनच ते हर हर महादेव असं म्हणतात, कारण त्याला ती अगदी ऊर्जा बरोबर, लागते ना, ते अटॅक करताना वगैरे. बरोबर, बरोबर. हर हर महादेव म्हणजे ऊर्जा अशी वरती येते बघा, हर असं. असं. जसं आता राम, राम या रम बीज, याला तेजाचं बीज आहे. आणि ह बीज हे विसर्गाचं बीज आहे. विसर्ग म्हणजे पूर्ण ऊर्जा आपण बाहेर काढतो असं. आणि म्हणून तर हर आणि हरी या ज्या म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं, पाच म्हणजे ब्रह्मा, विष्णू, रुद्र, ईश्वर आणि सदाशिव, त्यापैकी हे जे दोन आहेत लौकिक दृष्ट्या व्यवहारात किंवा सृष्टीमध्ये, या दोघांकडे खूप जबाबदारी आहे. आणि त्यामुळे एक हर ई
आता ई हे शब्द जो आहे तर हा शक्तीचा आहे किंवा तर या सृष्टी पालनासाठी जी शक्ती लागते ती सगळी हरीकडे आहे. आणि हर हर म्हणजे याचा लय करायचं जी हे आहे शक्ती ती हराकडे. म्हणून हरी आणि हर. आणि मग जो दक्षिणेकडे जो अय्यप्पा नावाचा देव आहे ना, त्याची अशी गोष्ट आहे, असं सांगतात की तो हरी म्हणजे कोण? विष्णू. आणि विष्णूनी मोहिनी रूप जे घेतलं होतं, मोहिनी नाही का, त्या हे वाटण्यासाठी, अमृत वाटण्यासाठी. आणि मग असुरांना तिने दारू दिली, मद्य दिलं, मदिरा दिली आणि देवांना अमृत दिलं. तर ते मोहिनी रूप एवढं आकर्षित करणार होतं, तर एकदा शंकर त्या याला म्हणाला, विष्णूला, की तुझं ते मोहिनी रूप मी काही त्यांनी आकर्षित होणार नाही, मी आपला हे आहे, म्हणजे माझं नियंत्रण आहे माझ्या स्वतःवरती, असं. मग विष्णूने ठीक आहे बघूया. आणि मग एकदा त्याला न सांगता त्या विष्णूनी मोहिनी रूप धारण केलं एका शंकराला जिथं होता तिथं. तर शिव अगदी बेभान झाले, अशी ती पुराणातली कथा आहे. आणि मग त्यांच्यापासून म्हणजे त्या मोहिनी, विष्णूचं मोहिनी रूप आणि हर शिव यांच्यापासून जो पुत्र निर्माण झाला तो अय्यप्पा. आणि त्याच्यामध्ये दोघांचंही तेज आहे, विष्णूचंही तेज आणि शिवाचंही तेज, कारण तो दोघांचा पुत्र आहे. म्हणून त्या म्हणून कार्तिकेय त्याला म्हणजे सर काय कार्तिकेय म्हणजे अय्यप्पा ना? नाही नाही नाही, हा अय्यप्पा हा हरिहर पुत्र. अच्छा. हा, तर हरिहर पुत्र असतो हा. तर याच्यामध्ये दोघांचंही तेज असतं आणि म्हणून त्याला जे अय्यप्पा मंदिर वगैरे जे आहे केरळला, तिथे खूप मानतात असं आहे. असं. हा च भविष्यताम उद्भवः. तर आता म्हणजे पुढं होणाऱ्या, भविष्यता म्हणजे भविष्यात होणाऱ्या, जे काय उद्भव, म्हणजे आता इथे उद्भव म्हणजे अभ्युदय या अर्थाने शब्द वापरलेला आहे. उत्कर्ष, प्रगती, उन्नती या अर्थाने उद्भव. उद्भव म्हणजे वरती, म्हणजे तर सगळ्यांची जी प्रगती किंवा त्यांचा उद्धार, तो जे काही होणार आहे तो तो मीच आहे, किंवा माझ्याच प्रेरणेने, माझ्याच संकेताने, आणि तो मीच आहे, म्हणजे असं. तर भविष्यात होणारा जे उद्भव, प्रगती, अभ्युदय तो मीच आहे असं. आणि मग नारीणाम, तसंच नारीणाम स्त्रियांमध्ये कोण स्त्रिया? तर कीर्ती, श्रीवाक, स्मृती, मेधा, धृती, क्षमा. आता कीर्ती म्हणजे काय? आता इथे प्रत्येकाचे शास्त्रीय अर्थ दिलेत. कीर्ती म्हणजे धार्मिकतेविषयीची ख्याती. श्री म्हणजे लक्ष्मी, कांती म्हणजे तेज, वाक म्हणजे वाणी, स्मृती म्हणजे स्मरणशक्ती, मेधा धारणाशक्ती, धृती म्हणजे धैर्य, क्षमा म्हणजे मान अपमानात स्थिर राहणं. या सगळ्या ज्या उत्तम स्त्रिया ज्या आहेत, म्हणजे तर त्या मी आहेत. आता या सगळ्यांना स्त्रिया का म्हटलंय? कारण या सगळ्या शक्ती आहेत परमेश्वराच्या, म्हणून त्या म्हणजे त्यांना स्त्रीरूपी मानलेलं आहे परमेश्वराच्या ज्या शक्ती असल्यामुळे. आणि म्हणून या ज्या सगळ्या विशेष नारी किंवा या विशेष स्त्री किंवा विशेष शक्ती आपण म्हणू ऍक्च्युली, तर या शक्ती ज्या आहेत या मीच आहे असं, म्हणजे माझ्याच अंशाने त्या प्रकट होतात असं. समजलं? त्यांमध्ये सिलेक्ट करताना बघा देवाला 6 हे करायला लागले. हो हो 6 नाही 7 आहेत या 7. 7 असं. कारण काय, एक स्त्री दुसऱ्यासारखी नसते ना असं. हं, असं. ठीक आहे, इथं थांबूया आपण. हे संपली आपली.